गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक नवीन घटकाला आपण चालू करत आहोत. त्या घटकाचं नाव आहे मोर दॅन 100 वर्ड्स, पेज नंबर 30. युनिट 2 मधला हा शेवटचा टॉपिक आहे आणि इथपर्यंत घटक चाचणी 1चा पोर्शन इथपर्यंत आहे. पेज नंबर 1 टू पेज नंबर 30 युनिट टेस्ट 1चा हा पोर्शन इथपर्यंत आहे. आपण जरा बारकाईने त्याचा अभ्यास करायचा आहे. आपण या तासाच्या अगोदर आपण भाग पाहिला होता. तो भाग होता आन्सर इन शॉर्ट. जवळपास मी तुम्हाला 17 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. अँड व्हेअर इज नेसेसरी देअर आय गिव द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. जिथं शक्य होतं तिथं मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जिथं मी तुम्हाला डॉट 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 दिलेला आहे तिथं तुम्ही तुमची उत्तरं घालायची आहेत. आणि केव्हाही कुणीही कुठंही तुम्हाला एखादा इंग्लिशमधून क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तुम्हाला त्याचं आन्सर देता यावं यासाठी तुम्हाला मी काही मोजके तुम्हाला मी क्वेश्चन्स दिलेले आहेत. असे खूपसे तुम्हाला क्वेश्चन्स डेली यूजमध्ये तुम्हाला जाता जाता तुम्हाला क्वेश्चन पडतात किंवा तुम्हाला विचारलं जातं आणि त्याचं आन्सर तुम्ही मराठीमध्ये देताय. तर मराठीमध्ये न देता तुम्ही तेच आन्सर तुम्ही इंग्रजीमध्ये देण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचं प्रॅक्टिस होईल. तुम्हाला काय होईल ते अंगवळणी पडेल आणि त्यावेळेला तुम्ही ते सगळे शब्द इंग्रजीमध्ये म्हणाल. जाता जाता एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो. काही शब्द आपण घरामध्ये मोबाईल म्हणतो तर मराठीमध्ये त्याचा मोबाईलचा अर्थ काय? आपण मराठीचा अर्थच बघत नाही. डायरेक्ट आपण मोबाईल मला दे. आलं लक्षात? त्यानंतर असे काही शब्द आहेत. रिपेरिंगला गेले, सायकल रिपेरिंगला पाठवले, दुरुस्तीला पाठवली म्हणत नाही आपण. मशीनवर बस, यंत्रावर बस कधी म्हणत नाही आपण. आईस्क्रीम म्हणजे असे शर्ट, असे शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरतो. मग हे कसं आपल्याला शक्य झालं? हाऊ इट पॉसिबल? बिकॉज वी यूज इन डेली रूटीन इन इंग्लिश वर्ड्स. आपण नेहमी लेखनिक म्हणत नाही, आपण पेन द्या म्हणतो. म्हणजे इंग्रजीचे शब्द वापरतो का? तर आपण तसं आपल्या अंगवळणाला किंवा आपल्या मेंदूला तशी सवय लावलेली आहे. तशीच सवय तुम्ही इंग्रजीची लागावी यासाठी तुम्ही रोज त्या शब्दांचा वापर करत चला. ओके, यूज करत चला. इथं दिलेलं आहे की आपण मोर दॅन 100 वर्ड्स आपण बघतोय. मोर दॅन 100 वर्ड्स म्हणजे 100 पेक्षा जास्त शब्द. दॅन, मोर दॅनच्या पेक्षा. मोर दॅन म्हणजे च्यापेक्षा. 100 म्हणजे 100 पेक्षाही जास्त शब्द पेज नंबर 30 वरती दिलेत. आणि त्यांनी काय सांगितलेत बघा. प्रिपेअर द फॉलोइंग लिस्ट. प्रिपेअरिंग किंवा प्रिपेअर द फॉलोइंग लिस्ट्स. प्रिपेअर म्हणजे बनविणे. फॉलोइंग म्हणजे खाली दिलेले शब्द जे आहेत त्याची लिस्ट बनायची आहे, यादी बनवायची आहे. लिस्ट म्हणजे यादी. डू नॉट रिपीट द सेम वर्ड्स. डू नॉट रिपीट. पुन्हा रिपीट नाही झाला पाहिजे, पुन्हा पुन्हा नाही आला पाहिजे. इन एनी 2 लिस्ट. 2 याद्या बनवणार आहोत, पुढे बघणार आहोत आपण. पण प्रत्येक यादीमध्ये फ्रेश वर्ड्स असला पाहिजे. रेफर टू डिक्शनरी. रेफर म्हणजे चाळणे, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. शब्दकोशचा आपण काय करायचं आहे? वापर करायचा आहे शक्य असेल तिथे. व्हेन एव्हर नेसेसरी. नेसेसरी म्हणजे शक्य असेल तिथे आपण डिक्शनरीचा वापर करणार आहोत. तुमच्या गुगलवरती प्ले स्टोअरवरून तुम्ही इंग्लिश डिक्शनरी घ्या
आणि त्याच्यामध्ये मराठी शब्द टाकला की तुम्हाला इंग्लिश शब्द येतो. तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचं असेल तर गुगल ट्रान्सलेट नावाचं ॲप आहे, ते तुम्ही ॲप जर घेतलात, तुम्ही मराठीमध्ये बोलायचं, त्याचं कन्वर्ट इंग्लिशमध्ये होणार आहे आणि मग तुम्ही तसे शब्द तुम्हाला वापरणं योग्य होईल आणि ते तुम्ही करावं. काय दिले बघा पेज नंबर 30 वरती. प्रिपेअर द फॉलोइंग लिस्ट्स. डू नॉट रिपीट द सेम वर्ड इन एनी 2 लिस्ट्स. रेफर टू अ डिक्शनरी व्हेन एव्हर नेसेसरी. म्हणजे खालील दिलेल्या याद्या तयार करायच्या आहेत. कोणत्याही 2 याद्यामध्ये तोच शब्द पुन्हा येता कामा नये. जिथं जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तेव्हा तुम्ही डिक्शनरीचा वापर करायचा आहे, शब्दकोशाचा वापर करायचा आहे. मराठीमध्ये शब्द, आता उदाहरणार्थ तुम्हाला इंग्रजी शब्द आठवला नाही, मराठी शब्द टाका तिथं, त्याचं इंग्रजीमध्ये येतं. खाली काय सांगितलं बघा त्यांनी, लास्ट ऑब्झर्व, निरीक्षण करा. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे. थिंक, विचार करा. रिमेंबर, आठवा. कलेक्ट, एकत्र गोळा करा. नोट, नोंद ठेवा. अरेंज, मांडणी करा. निरीक्षण करून, विचार करून, आठवणीत ठेवून, एकत्रीकरण करून, त्याची नोंद ठेवून ती योग्य रीतीनं मांडणी करायची आहे. ती कशा पद्धतीनं मांडणी करायची आहे ते आपण बघणार आहोत. एक घटक आपण घेऊया त्याच्यातला. काय सांगितले बघा, वस्तूंची यादी बनवायची आहे. म्हणजे रिलेटेड वर्ड्स, स्कॉलरशिपच्या मुलांनी लक्षात ठेवा. रिलेटेड वर्ड्स काय सांगितले बघा त्यांनी. फर्स्ट, थिंग्स यू सी इन द क्लासरूम. थिंग्स, वस्तू किंवा नग. यू सी, तुम्ही पाहता. इन द क्लासरूम, वर्गामध्ये तुम्ही या वस्तू किंवा नग तुम्ही पाहता. आठवायला लागा. रिमेंबर बघा खाली आला शब्द, रिमेंबर. अँड थिंक, थिंक, विचार करा. कोणकोणत्या वस्तू असतात वर्गात. बेंच असतात, ब्लॅकबोर्ड असतो, चार्ट्स असतात, बुक्स असतं, चेअर असतो, टेबल असतो, डस्टर असतं, वॉलपेपर असतो, हँगिंग वॉलपेपर, स्मार्ट टीव्ही असते, कॉम्प्युटर असतो, नोटबुक्स असतात, कंपास बॉक्स असतो. हे आठवायचं आणि ते लिहायला लागायचं. वर्गात असणाऱ्या वस्तूंची यादी बनवायला सांगितलेली आहे. आठवायचं वर्गात काय काय वस्तू तुम्हाला असतात ते आठवायचं आणि मग ते यादी बनवायला लागायचं. मग काय करायचं, क्वेश्चन नंबर 1 म्हणून लिहायचं. काय क्वेश्चन नंबर 1, थिंग्स यू सी इन द क्लासरूम ॲट लिस्ट 10 ॲटम्स. ॲटम्स म्हणजे यादी, वस्तू, यादीतील वस्तू किंवा नग. ॲटम्स म्हणजे नग किंवा वस्तू. ती यादी बनवायची आहे, ती यादी तयार करायची आहे. क्वेश्चन लिहून घेतला. 1 क्वेश्चन, थिंग्स यू सी इन द क्लासरूम. आन्सर, बेंच, ब्लॅकबोर्ड, चार्ट, बुक्स, नोटबुक्स, चेअर, टेबल, स्टुडंट, कंपास बॉक्स. अनेक वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. त्या वस्तूंची यादी तुम्हाला बनवायची आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीनं आपण पहिला. आता काय काय करायचं बघा. उत्तर लिहिलंय आपण. एक 10 शब्दांचं उत्तर लिहिलंय. 10 याद्या बनवलेत. 10 वस्तूंची नावं लिहिलेत. आता ही अल्फाबेटिकली मांडणी करायची आहे. वर्णानुक्रम शब्दांची मांडणी आपण शिकलोय. अल्फाबेटिकल म्हणजे काय करायचं आहे ते आपण शिकलेलो आहोत. मग ती मांडणी कशी करायची.
ती आपण काय करणार आहोत, यादी बनवणार आहोत अल्फाबेटिकली. काय बनवणार आहोत, यादी बनवणार. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच यू राईट इन द फर्स्ट क्वेश्चन आन्सर्स. पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलंय, त्या उत्तरांची यादी अल्फाबेटिकली मांडणी करणार आहोत आपण. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग यू? लिसन and remember, listen carefully what I am saying you. You write question number 1 and write answer of that question, and which mention answers words you write or you put the alphabetical order. Okay? जे प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर लिहिलंय त्या उत्तरांचेच यादी तुम्ही अल्फाबेटिकली मांडणी करायची आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी काय सांगितलं बघा, थिंग्स यू सी ॲट होम. थिंग्स यू सी ॲट होम. 15 ॲटम सांगितले त्यांनी. 15 ॲटम आपल्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू किंवा नग तुम्हाला सापडतात सांगा बघूया. आठवण्याचा प्रयत्न करा, थोडा डोक्याला चालना द्या, रिमेंबर करा, थिंकिंग करा, नोट डाऊन करा, आणि देन अल्फाबेटिकली मांडणी करा, अरेंज करा, मांडणी करा. मग कोणकोणते आहेत बघा. सोफा सेट आहे, बेड आहे, फॅन आहे, मॅट आहे, टेबल आहे, शोकेश आहे, कबर्ड आहे, डायनिंग टेबल आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, मिक्सर आहे. यस. चला थिंकिंग करायला लागा. आता तुम्ही घरामध्ये बघा ना, तुमच्या घरामध्ये काय आहे ते. फ्लॉवर पॉट आहे, टिपॉय आहे, टेलिफोन आहे, वॉश बेसन आहे, वॉशिंग मशीन आहे. या वस्तूंची या ब्लँकेट आहे, अंगावर घेतो ते पांघरून. हे सगळी यादी तुम्हाला तिथं आली पाहिजेत. ती यादी झाली म्हणजे 2 नंबरचं आन्सर झालं. त्याचं पुन्हा आता आपण अल्फाबेटिकली मांडणी करणार आहोत. बघा मी काय सांगतोय. ही यादी बनवली, घरामध्ये असणाऱ्या वस्तूंची यादी बनवायची आहे. एखादा शब्द तुम्हाला नाही आठवला पण मराठीमध्ये शब्द आहे तुम्हाला माहित आहे, तर त्याचं डिक्शनरीमध्ये टाका, त्याचं इंग्रजीमध्ये कन्वर्ट होऊन येईल. म्हणून डिक्शनरीचा वापर करायला सांगितलाय त्यांनी, शब्दकोशांचा वापर करायला सांगितलेला आहे. थिंग्स यू सी इन अ पार्क. पार्क म्हणजे काय सांगितले त्यांनी, की आपण पार्कमध्ये आहोत, गार्डनमध्ये आहोत, बागेमध्ये आहोत, आणि बागेतल्या वस्तूंची, आयटमची 15 आयटमची नावं लिहायची आहेत. आता बागेत तुम्ही आहात असं गृहीत धरा, इमॅजिन करा, कल्पना करा. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. IMAGINA, इमॅजिन, कल्पना करणे. IMAGINA, इमॅजिन म्हणजे कल्पना करायची आहे. नाउ ॲट दॅट टाइम you are in the park or you are in the garden. Then which thing you see? Make a list. Note down the name of the list, name of the things. सोपं सांगतो तुम्हाला, मराठीमध्ये यादी करा, त्याचं इंग्रजीमध्ये करा. फुलं आहेत, फुलाच्या समोर फ्लॉवर लिहा. झाड आहेत, ट्रीज लिहा.
फ्लावर्स आहे, ट्रीज आहे, बटरफ्लाईज आहेत, ग्रास आहे, बर्ड्स आहे, ॲनिमल्स आहे, सीसॉ आहे, स्विंग आहे, झोपाळा आहे, स्विंग, बेंच आहेत, बाकडे बसायला ठेवलेले आहेत, स्टॉल आहेत खाद्यपदार्थांचा, प्लेइंग बॉईज आहेत, ग्राउंड आहे, ट्रॅक आहे, वॉकिंगसाठी ट्रॅक आहे, व्हेरियस टाईप ऑफ प्लांट्स, बुशेस, फ्लावर्स आर देअर. तिथं वस्तूंची यादी बनवायची आपल्याला आणि ही वस्तूंची यादी तुम्हाला गार्डनमध्ये किंवा पार्कमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतं. ती यादी काढा, यादी आन्सर लिहा, त्याचं पुन्हा अल्फाबेटिकली मांडणी करा. आणि तुम्हाला जादाचं काम सांगणार आहे मी तुम्हाला. तुमच्या हाताकडून जेवढं जाता येईल तेवढं इंग्रजीचं तुम्ही करत चला, कारण इंग्रजी भाषा पण वी लर्न इंग्लिश लँग्वेज, नॉट मदर टंग. आपली ती मातृभाषा आहे नाही, आपल्या मातृभाषेला आपण शिकत नाही, आपोआप बोलायला लागतो, लिहायला लागतो आपण, पण परदेशी भाषा आपण शिकतो. म्हणून तुमच्या हाताकडून ज्यादा प्रॅक्टिस होऊ दे तुम्ही. नेक्स्ट, थिंग्स यू सी ॲट अ मार्केट, 20 आयटम्स, नगांची, वस्तूंची मार्केटमध्ये. मार्केट म्हणजे बाजार. बाजारामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही पाहता? विच थिंग यू सी इन द मार्केट? स्टॉल्स आहेत, व्हेजिटेबल स्टॉल आहे, सेलर बसलेला आहे, विक्रेता स्टॉल आहेत, क्लोथ्स आहे, ग्रोसर आहे, ग्रीन ग्रोसर आहे, वेगवेगळ्या टाईपचं मार्केट असतं. ते सगळं आठवायचं तुम्ही. आता व्हेर आर यू? यू आर इन द मार्केट. आता तुम्ही कुठं आहात? मार्केटमध्ये. अँड थिंक, विच थिंग यू सी? आपण कोणत्या वस्तू पाहतो? थिंक, ऑब्झर्व करा, थिंक करा, रिमेंबर करा, नोट डाऊन करा आणि देन अरेंज करा. बघा खाली दिलेला आहे, एकत्र यादी बनवायचे, लिहायचं. ओके. देन नेक्स्ट, थिंग्स यू सी इन अ जंगल. नाउ यू आर इन द जंगल, यू आर इन द जंगल और फॉरेस्ट. तुम्ही आता फॉरेस्टमध्ये आहात, जंगलमध्ये आहात. देन which thing you see? Which thing? Which thing you see? Wild animals आहे, bushes आहे, stones आहे, rabbits आहे, deer आहे. ती यादी बनवायची. मी मोजकच तुम्हाला इथं देतोय, तुमचं पुढचं तुम्ही करायचं आहे. मी तुम्हाला क्ल्यू देतोय फक्त. जंगलमध्ये वाईल्ड ॲनिमल आहे, तिथं डोमेस्टिक ॲनिमल नसणार आहे. जंगलमध्ये कुत्रा तिथं असणार आहे का? तिथला कुत्रा वेगळा असणार आहे, घरातला कुत्रा वेगळा असणार आहे. गाय तिथं नसणार आहे, जंगली गाय वेगळी असणार आहे. डोमेस्टिक ॲनिमलमध्ये आपण ते बघतो, ती यादी बनवायची आहे डोमेस्टिक ॲनिमलमधली. लास्ट वन काय दिले बघा? थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन. इमॅजिनेशन कल्पना करायची आहे. आता तुम्ही कल्पना करून, इमॅजिनेशन कल्पना शक्तीचा वापर करायचा आहे आणि 20 आयटम्स लिहायचे आहेत. फेरी, तुम्ही अर्थ शोधायचा आहे बरं का. जायंट, फेरी म्हणजे पर्या, जायंट म्हणजे राक्षस, गोल्ड सोनं, अलायन्स वेगळ्या राक्षसांचे,
कल्पना करायची आणि तुम्ही सराउंडिंगमधलं लिहायचं आहे. थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन. कल्पना करायची आहे. बघा तिथे कल्पना तुम्ही कल्पना करा, तुम्ही आता कुठं आहात? विमानामध्ये बसलात, यानामध्ये बसलात, तुम्ही पाहिलात, जाताना काय काय पाहता बघा. तुम्ही गोष्टी बघितल्यात, परीकथा बघितलेत, डार्फ बघितलाय, विविध प्रकारच्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहात, त्या यादी बनवायची इमॅजिनेशन करून. वातावरणामध्ये काय काय आहे इमॅजिन करा, कल्पना करा. वेव्ज आहेत, वेगवेगळे वेव्ज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट फिरतात. मार्स, सन, अर्थ या तलावावरच्या या सगळ्या उपग्रहावरच्या सगळं कल्पना करा आणि त्याचं मेन्शन करा, नमूद करा. तुम्ही नेटवर टाकला की सगळं येते तुम्हाला, कारण हे परीक्षेला येतं असं. मेक अ लिस्ट ऑर रिलेटेड वर्ड्स. हे असे यादी 100 वर्ड्स म्हटले त्याने. म्हणजे क्लासरूममधले 10 आयटम्स, होममधले 15 आयटम्स, गार्डनमधले 15 आयटम्स, मार्केटमधले 20 आयटम्स, जंगलमधले 20 आयटम्स आणि इमॅजिनेशनचे 20 आयटम्स. इट मीन्स 10 + 15 + 15 + 20 + 20 + 20 = 100. म्हणून त्याला म्हटलंय मोर दॅन 100 वर्ड्स. 100 शब्दांची यादी तुमच्याकडे झाली. ही आता यादी एकत्र करायची आहे. बघा आता मी अभ्यासाला सांगतोय, ही यादी सगळी 100 शब्दांची यादी एकत्र करा. त्याची अल्फाबेटिकली मांडणी करा. अल्फाबेटिकली मांडणी करायची आहे. अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत की पुट द आयटम्स इन ईच लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 1चा अल्फाबेटिकली ऑर्डर मांडणी करायची आहे, 2 क्वेश्चनचा अल्फाबेटिकली मांडणी करायची आहे, 3 क्वेश्चनचं अल्फाबेटिकली मांडणी करायची आहे, 4 अल्फाबेटिकली मांडणी करायची आहे, 5 अल्फाबेटिकली मांडणी करायची आहे, त्याची उत्तर आहे ती, 6चं उत्तर आहे त्याचं अल्फाबेटिकली मांडणी करायची आहे. आणि हे सगळं मांडणी करून झाल्यानंतर आपण पुन्हा ते सगळे मिक्स करणार आहोत आणि मेक अ लिस्ट. आपण यादी बनवणार आहोत, मेक अ लिस्ट. आणि मग ही यादी बनवून झाल्यानंतर पुन्हा त्या यादीचं पुन्हा आपण काय करणार आहोत, अल्फाबेटिकली मांडणी करणार आहोत. आहे की नाही गंमतशीर पार्ट. अशा पद्धतीनं इथं युनिट 2 संपलेलं आहे. युनिट 1 आणि युनिट 2 त्याच्यावर आधारित तुम्हाला काय येणार आहे, युनिट टेस्ट होणार आहे. ते प्रश्न तुम्हाला वाचता आले पाहिजेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. ओके. अशा पद्धतीनं आपण युनिट 2 संपवलेलं आहे. पुढच्या तासाला आपण युनिट नंबर 3 बघणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण या परीक्षेला आपण सामोरं जाणार आहोत. मी त्याचा तुम्ही कोणता प्रश्न कसा लिहायचा त्याचं मी तुम्हाला 15-20 मिनिटाचं तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. त्या आधारे तुम्ही ती युनिट टेस्ट सॉल्व करायची आहे. ओके, थँक्यू.